त्या ठिकाणी द्वारिकाधीशांवर चोरीचा आरोप लावला। याचा अर्थ हे जग कसं आहे की जोपर्यंत कोणापासून फायदा असेल तोपर्यंत ज्याच्यापासून फायदा आहे तो आपल्याला आपल्या चष्म्याने चांगला दिसतो, तो आपल्याला सज्जन वाटतो, तो आपल्याला चांगला वाटतो। तो अधर्म जरी करत असला तरी त्याचा अधर्म सुद्धा आपल्याला धर्म वाटतो, कुठपर्यंत जोपर्यंत तो व्यक्ती आपल्या फायद्याचा आहे। एकदा की त्या व्यक्तीपासून फायदा मिळणं बंद झालं की आपल्यालाच आपल्या दृष्टीने तो व्यक्ती दोषी वाटत असतो। आपण त्या व्यक्तीला लगेच नावं ठेवायला सुरुवात करतो। हा माहिती आतापर्यंत कोणत्या मार्गाने कमावलेलं आहे आणि एवढं केलेलं आहे माहित मध्ये। जेव्हा श्री सूतजी महाराज शौनकादिक ऋषींना सांगू लागलेले आहेत की मी तुम्हाला देवी भागवत महापुराण सांगणार आहे की ज्या पुराणाच्या श्रवणाने भोग आणि मोक्षाची प्राप्ती होते, चारही पुरुषार्थाची प्राप्ती होत असते। हे देवी भागवत अतिशय दिव्य आहे, सर्व साराचा सार आहे। शौनकादिक ऋषींनी विचारलं, महाराज सूत सूत महाभाग वदनो वदतामर कीदृशं तत्पुरुषं विधिस्तत् शृण विधिस्तत् शृणवेचकाः। सांगा महाराज कोणत्या विधी विधानाने देवी भागवताचं वाचन पारायण केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, त्या देवी भागवताच्या पारायणाने कशाची प्राप्ती होईल तेही वर्णन करून सांगा। त्यावेळेस सूतजी महाराज शौनकादिक ऋषींना सांगतायत, देवी भागवतम तत्र पुराणं भोगमोक्षदम् स्वयं तु श्रेयामास जन्मेजय भूपतिम्। 9 दिवस जन्मेजयाने आपल्या पिताच्या उद्धारासाठी या देवी भागवताचं पारायण केलं होतं। स्वतः वेदव्यासजी महाराजांनी जन्मेजयाला देवी भागवत महापुराण सांगितलं होतं। 9 दिवस होम केला गेला होता, सर्व नियमांचं योग्य पालन जन्मेजयाने केलं होतं। कारण मुलाला वाटत होतं की पित्याचा उद्धार झालेला नाही, त्याचं कारण आपण ऐकलेलं आहे। 3 कारण, एक ब्राह्मणाचा शाप, दुसरं सर्पदंश आणि तिसरं अंतरिक्षामध्ये मृत्यू। इच्छा नसतानाही मृत्यू आलेला होता, अकाली मृत्यू आलेला होता। म्हणून पित्याच्या उद्धारासाठी काय करावं हे जेव्हा वेदव्यासजींना जन्मेजयाने विचारलं त्यावेळेस वेदव्यासजींनी जन्मेजयाला देवी भागवत महापुराण सांगितलेलं आहे। श्री सूतजी महाराज म्हणतायत, पूर्वमस्य पिता राजा परीक्षित तक्षकाहिना संदष्टस्तस्य संशुद्धै राज्ञा भागवतं श्रुतम्। पित्याला मोक्ष प्राप्त होण्यासाठी जेव्हा राजाने हे भागवत श्रवण केलं त्यावेळेस 9 दिवस श्रवण केल्यानंतर काय घडलेलं आहे, नवाह यज्ञे संपूर्णे परीक्षिदपि भूपती दिव्य रूपधरा देव्या सालोक्यं तक्षणात् गात्। 9 दिवस ज्यावेळेस पूर्ण झाले, 9 दिवस होम हवन झालं, 9 दिवसाचं अनुष्ठान जेव्हा झालं त्यावेळेस परिणाम काय झालं, नवाह यज्ञे संपूर्णे 9 दिवसाचा यज्ञ संपूर्ण झाल्यानंतर परीक्षिदपि भूपती, भूपती म्हणजे राजा, राजा परीक्षिताने दिव्य रूप धरो देव्याम, देवांसारखं दिव्य रूप चतुर्भुज रूप धारण केलं आणि नंतर सालोक्यम तक्षणाद गात, देवी भगवतीच्या मणिद्वीपाची राजा परीक्षिताला प्राप्ती झाली। परीक्षित राजा मुक्त झालेले आहेत। 18 पुराणांमध्ये हे सर्वोत्तम पुराण सांगितलेलं आहे। 18 पुराणानां मध्ये सर्वोत्तमं परं देवी भागवतं नाम धर्म कामार्थ मोक्षदम्। हे देवी भागवत महापुराण कसं आहे, 18 पुराणानां 18 पुराणांमध्ये सर्वोत्तम पुराण आहे।
एक पुराण श्रवण केल्यानंतर ते एक पुराण श्रवणाचं फल प्राप्त होत असतं, परंतु देवी भागवत पुराण श्रवण केल्यानंतर 100 पटींनी अधिक पुण्याची प्राप्ती होते असा श्लोक या ठिकाणी आलेला आहे. 100 पट अधिक पुण्य प्राप्त होते. त्याच्यानंतर म्हणतायत या देवी भागवत महापुराणामधला एक श्लोकाचं जरी वाचन केलं, एक श्लोक जरी वाचला नाही, अर्धा श्लोकही नाही, पाव श्लोक जरी वाचन केलं तरी काय होतंय. सुतजी महाराज म्हणतायत दिनमर्दम तदर्थं वा मुहूर्तं क्षणमेव वा ये शृण्वन्ति नरा भक्त्या न तेषां दुर्गती क्वचित्. अर्धा नाही, पाव श्लोकाचं जरी रोज वाचन केलं तरी त्याची कधीही दुर्गती होत नाही, तो कधीही अधोगतीला जात नाही. मरणोपरांत त्याची चांगली गती त्याला प्राप्त होत असते. म्हणून जे तीर्थयात्रा केल्यानंतर पुण्य प्राप्त होतं, दान धर्म केल्यानंतर पुण्य प्राप्त होतं, पठण पाठण केल्यानंतर व्रत वैकल्य केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होत असतं ते देवी भगवतीच्या या देवी भागवताच्या श्रवणाने त्वरित पुण्य प्राप्त होत असतं. सुतजी महाराज म्हणतायत सर्व यज्ञेषु तीर्थेषु सर्व दानेषु यत्फलं सकृत पुराण श्रवणात् तत्फलं लभते नराः. म्हणजे सर्व यज्ञेषु तीर्थेषु, सर्व देवांचे जे तीर्थ आहे ते तीर्थयात्रा केल्यानंतर, सर्व प्रकारचं दान केल्यानंतर, वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ पुराण श्रवण केल्यानंतर जे फल प्राप्त होते ते एक देवी भागवत कथा श्रवणाने फलाची प्राप्ती होत असते. म्हणून धर्माचार विधानानां कलावर कल्पयुषां नृणां व्यासो हिताय विददे पुराणाख्यं सुधारसं. म्हणून व्यासजींनी त्या ठिकाणी देवी भागवताचीच कथा केलेली आहे. जर मनुष्याला अमृत प्राप्त झालं तर अमृत प्राप्त झाल्यानंतर अमृत पिणारा व्यक्तीच त्या ठिकाणी मुक्त होतो किंवा अमृत पिणाराच त्या ठिकाणी दीर्घजीवी होतो, अजर अमर होतो. परंतु ज्याने देवी भागवत कथा श्रवण केली, घरातल्या कुटुंबातल्या एका व्यक्तीने जरी देवी भागवत कथा श्रवण केली तर बाकी सगळ्या कुटुंबाला त्याच्या फलाची प्राप्ती होत असते. म्हणजे घरातल्या एकाला जरी कथा श्रवण केली तरी बाकीच्यांनी कथा नाही जरी श्रवण केली तरी त्यांना कथा श्रवणाचं फल प्राप्त होत असते. हे फक्त देवी भागवतानेच घडू शकतं. म्हणतात सुधा पिबन्नेकम एव नरस्याद अजरामर देव्या कथामृता कुर्यात् कुलमेवाजरामर. सुधा पिबन्नेकम एव, सुधा म्हणजे अमृत. अमृत प्राप्त झाल्यानंतर फक्त एक, पिबन्नेकम एक, नरस्याद अजरामर, एकच मनुष्य अजर अमर होतो. पण देव्या कथामृतम कुर्यात, हे देवी भागवताचं कथामृत ज्याने पान केलं, कुलमेवा अजरामरम, संपूर्ण कुलातले व्यक्ती अजर अमर होत असतात. एवढं मोठं फल देवी भागवताने प्राप्त होत असतं. हे देवी भागवताच्या महात्म्यामध्ये वर्णन केलेलं आहे. देवी भागवताच्या आधी हे वर्णन जे आलेलं आहे हे वर्णन पद्मपुराणामधलं घेतलेलं आहे. कारण कोणत्याही पुराणाच्या सुरुवातीला जे महात्म्य सांगितलेलं असतं ते महात्म्य त्या पुराणांमध्ये नाही तर इतर पुराणांमधलं घेतलेलं असतं. कारण कुणीही स्वतःचं वर्णन स्वतः करत, आपणच जर आपली स्तुती केली तर ती चुकीची असते. आपण कसं आहोत हे लोकांनी स्तुती केली पाहिजे. आपण कसे आहोत हे
इतरांनी स्तुती केली पाहिजे, तसं कोणतंही पुराण स्वतःचं महात्म्य सांगत नाही. प्रत्येक पुराणाच्या सुरुवातीला त्या पुराणाचं महात्म्य सांगितलेलं असतं. याही पुराणाच्या सुरुवातीला देवी भागवताचं महात्म्य सांगितलेलं आहे, जे पद्मपुराणामधून घेण्यात आलेलं आहे. सूतजी महाराज पद्मपुराणातलं हे महत्त्व सांगताय की देवी भगवतीचं हे पुराण श्रवण केल्यानंतर काय काय होतं. प्रत्येक पुराणाच्या सुरुवातीला महात्म्य का वर्णन केलेलं असेल याचं चिंतन केल्यानंतर मला असं वाटतंय की प्रत्येक पुराणाच्या सुरुवातीला महात्म्यच वर्णन केलेलं असतं. त्याचं कारण कलियुगातले सर्व जीव अतिशय स्वार्थी आहेत. काही मिळाल्याशिवाय काही करणार. त्याच्यामुळे त्या काळातल्या महात्म्यांनी आधी प्रत्येक पुराणाच्या सुरुवातीला महात्म्याचं वर्णन केलेलं असेल. हे पुराण जर वाचन केलं तर हे केल्यानंतर ऐकल्यानंतर एवढं एवढं मिळेल वगैरे 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 वगैरे. आणि पहिल्याच दिवशी महात्म्याचं जर आपण चिंतन श्रवण केलं तर पहिल्या दिवशी ऐकणाऱ्यांनी जर ऐकलं, एवढं ऐकल्यानंतर जर एवढं 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 मिळत असेल तर 9ही दिवस पाठ दुखवायला काही हरकत, इथे येऊन बसायला काही हरकत. म्हणजे सगळेजण महत्वाचे काम जरी असतील तरी सोडून इथे येतील. त्यांना समजेल की पहिल्या दिवशी ऐकलं होतं की एवढं 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 मिळणार. वाचायला जरी बसले आणि पहिल्याच पानामध्ये आपण वाचन केलं की एवढं सगळं मिळणार आहे, मग तो एवढा मोठा ग्रंथ जर पुढचा बघितला तर वाचणाऱ्याला सुद्धा शक्ती येईल. एवढं मिळणार असेल तर एवढा मोठा ग्रंथ वाचायला काही हरकत, असं मला वाटतं. म्हणून प्रत्येक ग्रंथाच्या सुरुवातीला कदाचित महात्म्य वर्णन केलेलं असेल. याही ठिकाणी देवी भागवताच्या महात्म्याचं वर्णन आलेलं आहे. आणि असं महात्म्याचं वर्णन केल्यानंतर त्या ठिकाणी देवी भागवत जे आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ज्या देवी भागवताचं फल असं सांगितलेलं आहे, अपुत्रो लभते पुत्रम दरिद्रो धनवान भवेत् रोगी रोगात् प्रमुच्येत श्रुत्वा भागवतामृतम्. ज्याला पुत्र संतान नाही त्याला पुत्राची प्राप्ती होते. ज्याच्या घरामध्ये दारिद्र्य आहे तो धनवान होतो. ज्याच्या शरीरामध्ये रोग आहे त्याला त्या रोगातून रोगी रोगात प्रमुच्यते, त्याचे रोग नाहीसे होतात. कशाने? भागवताच्या श्रवणाने. एखादी स्त्री वंध्या असेल, संतान प्राप्ती होत नसेल तर वंध्या स्त्रीने जरी अनुष्ठान पद्धतीने देवी भागवताचं पारायण केलं तर काय होतंय? वंद्यावा काक वंद्यावा मृतवत्साच यांगणा देवी भागवत श्रुत्वा लभे पुत्रम चिरायुषम. एखाद्या स्त्रीला संतान प्राप्त होत असताना ती संतान गर्भामध्येच मृत होत असेल किंवा जन्माला आल्यानंतर बालक मृत होत असेल, म्हणजे बालक टिकत नसेल, तर अशा स्थितीमध्ये जर देवी भागवताचं पारायण केलं तर वंध्या स्त्रीला सुद्धा संतान प्राप्ती होते. आणि ज्या स्त्रीचा बालक मरत असेल त्या स्त्रीला सुद्धा संतान प्राप्ती होत असते. त्यांनीही देवी भागवताचं वाचन केलं तर त्यांनाही फलाची प्राप्ती होत असते. म्हणून असं देवी भागवत महापुराण आहे. देवी भागवताने काय चमत्कार घडलेले आहे, कुणाकुणाला देवी भागवताच्या श्रवणाने जीवनामध्ये बदल झालेले आहे, याच्या महात्म्याचं वर्णन करत असताना 3 उदाहरणं दिलेले आहेत. त्या 3 उदाहरणांमध्ये पहिलं उदाहरण देत असताना भगवान श्री कृष्णाच्या उदाहरणापासून, पहिल्या उदाहरणापासून सुरुवात त्या ठिकाणी केलेली आहे. सूतजी महाराजांनी म्हणतात की याच पुराणाच्या श्रवणाने भगवान श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्णाचे माता पिता यांच्या जीवनातलं दुःख दूर झालं होतं. कशा पद्धतीने दूर झालं होतं? प्रथम दृष्टांत महात्म्यामध्ये सांगतायत की जेव्हा भगवान श्रीकृष्ण द्वारिका नगरीमध्ये राहत होते
द्वारिका नगरीमध्ये राहत असताना भगवान श्रीकृष्णाचे एक मित्र होते, ज्यांचं नाव होतं सत्राजित. सूतजी महाराज म्हणतायत सत्राजित हे सूर्य भक्त होते. सत्राजित भोजवंशीयो द्वारवत्यां सुखं वसन सूर्यस्याराधने युक्तो भक्तश्च परमासखा. भोजवंशीय सत्राजित जे होते ते सूर्य भक्त होते आणि निष्ठेने सूर्याची उपासना करत होते. सूर्याच्या उपासनेचा परिणाम भगवान सूर्यनारायणाने सत्राजितांना सूर्य लोकामध्ये बोलवलं आणि सूर्य लोकामध्ये बोलवून एक स्यमंतक नावाचा मणी सत्राजिताला दिला. सूर्याच्या आराधनेचा परिणाम. आणि त्या स्यमंतक मण्याचं महत्व असं होतं की त्या स्यमंतक मण्यापासून सोन्याची प्राप्ती होत होती. रोज तो मणी जर सूर्याच्या प्रकाशामध्ये ठेवला तर सूर्याच्या प्रकाशामध्ये ठेवल्यानंतर 8 भार सोनं त्या मण्यापासून उत्पन्न होत होतं. एक भार म्हणजे 20 तोळे सोनं, म्हणजे 8 भार सोनं एका दिवसाला त्या ठिकाणी उत्पन्न होत होतं. आता जर स्यमंतक मणी असला असता, सोन्याचे भाव फार वाढलेले, परंतु आता तो मणी कुठे असेल सांगता येत नाही. तर आपण त्याच्याही प्राप्तीचा उपाय सत्राजिताने सूर्यभक्ती केली आणि स्यमंतक मणी प्राप्त झालेला आहे. एक दिवस सत्राजित आपला मित्र म्हणजे सत्राजिताचे मित्र भगवान द्वारिकाधीश त्यांना भेटण्यासाठी जेव्हा निघाले त्यावेळेस तो मणी त्यांनी गळ्यामध्ये धारण केला. त्या मण्याचा एवढा लख प्रकाश पडत होता की असं वाटत होतं की साक्षात सूर्यनारायणच आलेले आहेत. या स्यमंतक मण्याचं महत्व असं होतं की ज्याही ठिकाणी तो मणी असेल त्या ठिकाणी कोणतेही रोग, कोणत्याही प्रकारची बाधा त्या ठिकाणी कुणालाही होत नव्हती. स्यमंतक मण्याचा परिणाम त्या ठिकाणी ज्याही ठिकाणी तो मणी असेल त्या ठिकाणी महामारी, भूकंप, अतिवृष्टी, अनावृष्टी असे कोणतेही आपदा येत नव्हते. असा तो मणी होता. तो मणी गळ्यामध्ये धारण केला आणि गळ्यामध्ये धारण केल्यानंतर द्वारिकाधीशांची भेट घेण्यासाठी सत्राजित निघाले. जेव्हा सत्राजिताचं आगमन द्वारिका नगरीमध्ये व्हायला लागलं, सूर्यासारखा प्रकाश इकडे तिकडे पडला. बघणारे सगळेजण म्हणू लागले की द्वारिकाधीशांना भेटण्यासाठी आज साक्षात सूर्यनारायण आलेले आहे. म्हणून धावत पळत जाऊन सगळ्यांनी बातमी सांगितली द्वारिकाधीशांना, महाराज हे द्वारिकानाथ आज तुम्हाला भेटण्यासाठी साक्षात सूर्य भगवान आलेले आहेत. द्वारिकाधीशांनी सांगितलं सूर्यनारायण आलेले नाहीत, माझा मित्र सत्राजित आलेला आहे, स्यमंतक मणी परिधान करून आलेला आहे. सत्राजिताने द्वारिकाधीशांची भेट घेतली. बराच वेळ चर्चा झाल्या आणि अशी चर्चा होत असताना द्वारिकाधीशांनी सत्राजिताला सांगितलं की मित्रा, तुझ्याजवळ जो हा दिव्य मणी आहे, हा मणी जर तू राजाला दिला, उग्रसेन राजे होते द्वारिकाधीश त्या ठिकाणी द्वारिका नगरीचे, राजाला दिला आणि राजाच्या राजकोषामध्ये जर तो मणी ठेवला तर त्या मण्यापासून जे रोज 8 भार सोनं उत्पन्न होतंय ते राजाला प्राप्त होईल आणि त्याचा परिणाम सगळ्या प्रजेला त्याचा फायदा होईल. तुझ्याजवळ तर आतापर्यंत भरपूर धन संपत्ती आहे, तुला आता सोन्याची धन संपत्तीची अजिबात गरज नाही. म्हणून हा जर मणी तू राजकोषामध्ये दिला तर त्याच्यामुळे सगळ्या लोकांचा फायदा होईल, सगळ्या द्वारिकावासियांचा फायदा होईल. द्वारिकेमध्ये अकाल पडणार नाही, द्वारिका नगरीमध्ये कोणताही उपद्रव होणार नाही, कोणतीही महामारी येणार नाही. म्हणून हा मणी राजाला द्या, राजकोषामध्ये. सत्राजिताने नकार दिला. सत्राजिताने सांगितलं की भक्ती मी केलेली आहे, आराधना मी केलेली आहे आणि माझ्या भक्तीने, माझ्या आराधनाने मिळालेलं फळ मी दुसऱ्यांना का देऊ? मी माझा मणी अजिबात देणार नाही. नकार दिला. त्याच्यानंतर
सत्राजित तो मणी घेऊन स्वगृही आला आणि स्वगृही आल्यानंतर एकदा घटना अशी घडली की सत्राजिताचा लहान भाऊ प्रसेन त्याने आपल्या ज्येष्ठ भावाकडून तो मणी घेतला आणि मणी घेऊन तो द्वारिका नगरीच्या बाहेर जंगलामध्ये फिरू लागला। सत्राजिताने तो मणी आपल्या लहान भावाला दिला। प्रसेन तो मणी घेऊन गेला आणि जेव्हा द्वारिका नगरीच्या बाहेर असलेल्या जंगलामध्ये तो विचरण करत होता की विचरण करत असताना जर रात्र झाली तर मण्याच्या प्रकाशामुळे मला रात्री प्रकाश होईल आणि मला कोणतीही भीती राहणार नाही, म्हणून तो मणी त्या ठिकाणी नेलेला होता। परंतु घटना अशी घडली की प्रसेनवर एका वाघाने हमला केला आणि हमला केल्यानंतर त्या ठिकाणी प्रसेन मारला गेला। प्रसेनच्या जवळ असलेल्या समंतक मणी त्याच ठिकाणी पडला। काही वेळानंतर त्या ठिकाणी फिरता फिरता एक अस्वल आलं। अस्वलाला तो दिव्य मणी सापडला। अस्वलाने तो मणी घेतला आणि गुहेमध्ये तो अस्वल तो मणी घेऊन गेला। बरेच दिवस झाले आपला भाऊ प्रसेन त्या ठिकाणी का येत नाही म्हणून सत्राजिताने शोध घेतला, परंतु कितीही शोध घेतल्यानंतर त्या ठिकाणी प्रसेन कुणालाही सापडला नाही। सत्राजिताने विचार केला की असो नसो या मण्याची मागणी द्वारिकाधीशांनी केलेली होती। बालवयामध्ये दूध दही तूप लोण्याची चोरी करणारा मोठा झाल्यानंतर माझ्या मण्याची चोरी का करणार नाही? लहानपणी ज्याला चोरी करण्याची सवय होती त्याने माझ्याकडून मणी मागितला, मी त्याला मणी दिला नाही, असो नसो तो मणी यानेच चोरलेला असेल असा विचार सत्राजिताच्या मनामध्ये आला। आणि जेव्हा सत्राजिताच्या मनामध्ये तो विचार आला, सत्राजिताने स्वतःच्या मनातला विचार स्वतःच्या पत्नीला सांगितला की कदाचित मण्याची चोरी द्वारिकाधीशांनी केलेली असेल। बघा, देवावरही आरोप करायला लोक मागे पुढे बघत नाही। देवालाही नाव ठेवायला लोक काहीच विचार करत नाही। उचलली जीभ की लावली। आपण कुणाला नाव ठेवत आहोत याचाही विचार लोक करत नाही। आपण ज्ञानी आहोत अज्ञानी आहोत, आपल्याला किती ज्ञान आहे, आपली काय अवस्था आहे, आपली काय पात्रता आहे याचा विचार न करता लोक देवाला नाव ठेवतात। आणि शोकांतिका अशी आहे की आपलेच लोक, इतर जाऊ द्या, परंतु आपलेच हिंदू लोक आपल्या देवांना नाव ठेवायला मागे पुढे बघत नाही। ही शोकांतिका आहे। सत्राजिताने तर त्या ठिकाणी चोरीचा आरोप लावलाच, परंतु प्रत्येक युगामध्ये देवांनाही नाव ठेवणारे काही कमी नव्हते। कृतयुगामध्ये सुद्धा भगवान महादेवाला वाईट बोलणारा एक दक्ष तरी होता। दक्षाने महादेवाला वाईट बोलले। त्याच्यानंतर युग बदल, त्रेता युगामध्ये देवी सीतेच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा एक वाईट तरी होता। रामप्रभूंनी 6 महिने दुसऱ्यांच्या घरी ठेवलेली स्त्रीचा स्वीकार कसा केला, ती स्त्री खरोखर शुद्ध आहे की नाही हे प्रश्नचिन्ह उत्पन्न करणारा, की ज्या सीतेने अग्नी परीक्षा दिली ती त्याच ठिकाणी वानरांनी बघितले, आपण कुठे बघितली म्हणणारा एक दुष्ट तरी। त्याच्यानंतर त्या ठिकाणी द्वापार युग लागलं। द्वापार युगामध्येही भगवान द्वारिकाधीशांवर चोरीचा आरोप लावणारा हा सत्राजित तरी। आणि कलियुगामध्ये देवांना नाव ठेवणाऱ्याची संख्या कमी। कुणीही उठलं सुटलं की आपणच आपल्या देवांना नाव ठेवतो। त्याचं कारण ते आपल्या मध्ये असणारं अज्ञान आहे। एक जण म्हटला की मी महादेवाचा भक्त आहे, महादेवाचा भक्त आहे, मग तू भांग का पितोय, तू वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी अपेय का पितोय?
त्यावेळेस त्याने सांगितलं की आमचे महादेवाने भांग पित होते म्हणून मी भांग पितोय. तर शिवपुराणामध्ये असं कुठेही वर्णन आलेलं नाही की महादेव भांग पित होते. कोणत्याही श्लोकात असं वर्णन आलेलं नाही. ज्याला सांगितलं तो व्यक्ती फार हुशार होता. म्हटले महादेवाने विष सुद्धा पिलं होतं, मग तुम्ही तोळाभर थोडस विष तरी घेऊन, महादेवाचे भक्त आहात ना, भांग पिताय ना, मंथनामध्ये निर्माण झालेलं असं करा तुम्ही चमचाभर. म्हटले नाही. म्हणजे आपल्या सुरक्षेकरता आपल्या योग्यते करता आपण देवाला काहीही म्हणतो, काहीही नावं ठेवतो. अज्ञानामुळे आपल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं अज्ञान आहे की अशा देवाने असं का केलं. याही ठिकाणी कथेमध्ये वेगवेगळे प्रसंग आपल्याला श्रवण करायला मिळणार आहे की लक्ष्मीने विष्णूला शाप दिला किंवा देवांनी एकामेकाला शाप दिला, एकामेकामुळे एकामेकाचं पतन झालं. जेव्हा या कथा आपण श्रवण करणार त्यावेळेस आपली बुद्धी अल्प असते आणि आपल्याला प्रश्न पडतो की देवच असं करताय तर मग आपलं काय होईल. हा प्रश्न जेव्हा आपल्या मनामध्ये पडतोय त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की भगवान परमात्मा प्रत्येक लीला करतायत, त्याचं कारण आम्हाला काहीतरी सिद्धांत समजला पाहिजे म्हणून देवाने वेगवेगळ्या लीला केलेल्या आहेत. विनाकारण देवाने कोणतीही लीला केलेली नाही. आणि आपल्याला जर प्रत्येक लीलेच्या मागचं साध्य काय आहे, कारण काय आहे हे जर शोधायचं असेल तर आपल्याला 4ही वेद वाचावे लागतील, आपल्याला 18ही पुराणाचा सूक्ष्म अभ्यास करावा लागेल. तेव्हा आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल. आणि जर आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळत नसेल तर आपण एखाद्या ज्ञानी महात्म्याला विचारलं पाहिजे. आपल्या अल्पबुद्धीचा परिणाम आपण देवांना नावं ठेवायचे नाही, आपण संतांना नावं ठेवायचे नाही. संतांना जर आपण नावं ठेवले तर त्या संतांमध्ये असलेलं सामर्थ्य काय आहे हे आपल्याला लक्षात येणार नाही. पूज्यपाद प्रातस्मरणीय मुरारी बापूंनी याचं वर्णन करत असताना सुंदर वर्णन केलं. म्हटले आपणच जेव्हा आपल्या देवांना नावं ठेवतोय त्यावेळेस आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की देव आणि संत यांच्या जीवनामध्ये घडलेल्या घटना म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये पडलेले खड्डे किंवा चढ उतार हे डोंगरावरचे पर्वतावरचे आहेत आणि आपल्या जीवनामध्ये घडणारे चढ उतार, आपल्या जीवनामध्ये घडणारं अज्ञान हे रस्त्यावरचे खड्डे आहेत. म्हणून आपले खड्डे आणि त्यांच्या खड्ड्यांमध्ये सुद्धा फरक आहे. हे आपण जाणून घेतलं पाहिजे की आपली अवस्था काय आहे, आपल्यामध्ये किती अज्ञान काय आहे. या अज्ञानामुळे आपण त्या ज्ञानाचा शोध घ्यायचा, विचार करायचा आहे. त्याच्यामुळे देवांना आणि संतांना अजिबात नावं ठेवायचे नाही, त्याच्याने आपली अधोगती होईल. हरिजनाची कोणा नघडा विनिंदा, हरिजनाची कोणा नघडा विनिंदा, हरिजनाची कोणा नघडा विनिंदा, हरिजनाची कोणा नघडा विनिंदा. साहस गोविंदा साहस गोविंदा नाही त्याचे वाई मुनिया, हरि अवतार वाई मुनिया, हरि अवतार. साहस गोविंदा सावता गोविंदा वाई मुनिया, हरि अवतार. एक वेळ जर आपल्याकडे देवाची निंदा झाली तर त्या अपराधाला भगवान परमात्मा आपल्या भक्तीने क्षमा करतील. परंतु जर देवाच्या भक्ताचा आपल्याकडून कदाचित अनावधानाने अपराध घडला, काय होतंय?
हरिजनाची कोणा न घडावी निंदा, साहत साहत गोविंदा नाही तेथे. भगवान परमात्मा अजिबात सहन करत नाही. भगवंताला भक्ताचा अपमान कधीही सहन करत अजिबात सहन करत नाही. आणि आपल्याला त्याचे अनेक प्रमाण माहित आहे. दुर्वासा ऋषी जेव्हा अंबरीश राजाला शाप देऊ लागले, भगवान परमात्म्याने दुर्वासा ऋषींच्या मागे सुदर्शन चक्र सोडलं आणि दुर्वासांनी दिलेला शाप हा स्वतःवर घेतला की मी माझ्या भक्तासाठी 10 अवतार धारण करेन. म्हणजे भगवान परमात्म्याने आपल्या भक्ताला वाचवलेला आहे. अंबऋषीसाठी जन्म सोसी, दुष्ट निर्दाळिले किती एक. भगवान परमात्मा कधीही भक्ताचा अपमान सहन करत नाही. जोपर्यंत सत्राजिताला द्वारिकानाथ मित्र वाटत होते तोपर्यंत सत्राजिताला द्वारिकाधीश अतिशय चांगले वाटत होते. परंतु जेव्हा वाटलं की माझा मणी यांनी चोरलेला आहे त्यावेळेस सत्राजिताने लगेच त्या ठिकाणी द्वारिकाधीशांवर चोरीचा आरोप लावला. याचा अर्थ हे जग कसं आहे की जोपर्यंत कोणापासून फायदा असेल तोपर्यंत ज्याच्यापासून फायदा आहे तो आपल्याला आपल्या चष्म्याने चांगला दिसतो, तो आपल्याला सज्जन वाटतो, तो आपल्याला चांगला वाटतो. तो अधर्म जरी करत असला तरी त्याचा अधर्म सुद्धा आपल्याला धर्म वाटतो. कुठपर्यंत? जोपर्यंत तो व्यक्ती आपल्या फायद्याचा आहे. एकदा की त्या व्यक्तीपासून फायदा मिळणं बंद झालं की आपल्यालाच आपल्या दृष्टीने तो व्यक्ती दोषी वाटत असतो. आपण त्या व्यक्तीला लगेच नावं ठेवायला सुरुवात करतो. हा माहिती आतापर्यंत कोणत्या मार्गाने कमावलेलं आहे आणि एवढं केलेलं आहे माहिती आहे. म्हणजे लगेच आपल्याला त्याच्यातले दोष दिसायला लागतात. एखादा व्यक्ती जर श्रीमंत असेल, त्याच्यापासून जर फायदा असेल तर लोक त्याच्या मागून चर्चा करत असताना म्हणतात यांच्या पूर्वजांनी फार कष्ट केले, फार चांगले चांगले कार्य केले, त्याचाच परिणाम यांची पुढची पिढी आरामाने त्या ठिकाणी आनंदाने जगते. परंतु ती व्यक्ती जर कदाचित दरिद्री झाली किंवा एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये दारिद्र्य असेल तर लोक त्याच्या मागून चर्चा करत असताना म्हणतात पैसा कमवायची अक्कलच नाही म्हणून हे दिवस आलेले आहेत. लगेच त्याच्या मागून नावं ठेवले जातात. एखादा व्यक्ती श्रीमंतीतून त्या ठिकाणी गरिबीकडे वाटचाल त्याची झाली असेल तर लोक म्हणतात हा बाकीच्या तळतळा घेतलेला आहे ना म्हणून हे दिवस आलेले आहे. म्हणजे जोपर्यंत फायदा आहे तोपर्यंत समोरचा व्यक्ती आपल्या दृष्टीने आपल्याला चांगला वाटतो. फायदा संपला की समोरच्या व्यक्तीमधले दोष व्यक्तीला दिसायला लागतात. हे जग कसं आहे? जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. जोपर्यंत त्यांचा फायदा आहे तोपर्यंत त्यांना चांगलं म्हटलं जातं. सत्राजिताने देवाला नावं ठेवलेले आहे आणि ही मनातली गोष्ट सांगितलेली आहे स्वतःच्या पत्नीला. लोक बघा चांगलं करा नाही तर वाईट करा नावं ठेवतच असतात. तुम्ही कितीही चांगलं बघा तरी लोक नावं ठेवणारच. एखादा व्यक्ती जर जास्त बडबड करत असेल तर लोक म्हणतात हा बडबडे आहे. एखादा व्यक्ती जर कमी बोलत असेल तर लोक म्हणतात हा अहंकारी आहे म्हणून कोणाशी बोलत नाही. एखादा व्यक्ती मान ताट करून चालत असणार तर म्हणतात अभिमानी आहे. मान खाली घालून चालत असणार तर म्हणतात हा असाच आहे. म्हणजे कसंही वागा तरी लोक नावं ठेवतात. एखादा मुलगा तरुण असेल आणि तो जर तोंडाने म्हणला की आता माझं बरंच वय होऊ लागलेलं आहे, आता तरी माझ्या लग्नासाठी मुलगी बघा, म्हणतात हा मातलेला आहे. आणि एखादा जर म्हणत असेल की मला लग्नच करायचं नाही तर तो भक्त आहे असा विचार लोक करत नाही, म्हणतात नाही याच्यात काही गडबड असेल. म्हणजे कसंही वागा तरी लोक नाव ठेवतात. कारण लोक कसे आहेत?
एक मन पडलेली आहे. लोक घोड्यावरही बसू देत नाही आणि पायी सुद्धा. कशी पडली ही म्हण माहिती का? पती पत्नी दोघही जण निघाले तीर्थयात्रा करण्यासाठी. पूर्वीचा कालावधी होता, त्यांच्याकडे होता एक घोडा. त्यांनी थोडाफार सामान घेतला, गाठोड्यामध्ये बांधला, कपड्यामध्ये बांधला, घोड्यावर ठेवला. दोघही पती पत्नी घोड्यावर बसले आणि निघाले तीर्थयात्रा करायला. आणि जसे निघाले दरकोस दर मुक्काम करत असताना ज्याही गावामध्ये सायंकाळ झाली त्या गावामध्ये त्या गावातल्या लोकांना विचारायचे की आम्ही तीर्थयात्रा करतोय, आज तुमच्या घरामध्ये थांबू का? किंवा तुमच्या गावामधल्या एखाद्या बाहेर मंदिरामध्ये आम्ही थांबू का? त्या ठिकाणी मुक्काम करायचे. पहाट झाली की स्नान वगैरे झालं की तिथून शिदा वगैरे मिळाला की पुढच्या प्रवासाला निघायचे. दोघही पती पत्नी घोड्यावर बसलेले होते. एका गावामध्ये प्रवेश केला. चावडी चौकामध्ये काही महात्मे बसलेले होते की ज्यांच्या जवळ एवढा वेळ असतो. चावडी चौकात त्यांना जर विचारलं का हो तुम्ही रोज या ठिकाणी तासन तास बसताय, काहीतरी केलं पाहिजे. म्हणतायत की आतापर्यंत भरपूर केलं, आता मुलांच्या हातामध्ये सोपवलेलं आहे, आता आमच्याजवळ वेळच वेळ आहे. म्हणजे एवढा वेळ त्यांच्याजवळ असतो की त्यांना देवाने दिलेल्या वेळामध्ये त्यांना तो वेळ व्यतीत करण्यासाठी टाइमपास करावा लागतो. असे काही चावडी चौकात बसलेले होते. घोड्यावर बसलेल्या पती पत्नींनी विचारलं की आम्ही तुमच्या गावामध्ये मुक्काम करू का रात्रभर? तुमच्या गावाच्या बाहेर जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आम्ही मुक्काम करू. ते लोक म्हटले काही हरकत नाही, मंदिर मोठं आहे, तुम्ही रात्रभर झोपलात तर काय फरक पडणार आहे. त्यांनी घोडा वळवणार तेवढ्यात ते लोक म्हणायला लागले काय माणसं आहे म्हटले, आपण एवढे वयोवृद्ध लोक आहे आणि हे दोघही जण तरुण आपल्या समोर घोड्यावर बसलेले आहे, यांना काही लाजच नाही. दोघही जण आपल्या समोर घोड्यावर बसलेले आहे. आता घोड्यावर काही लांब लांब बसता येत? पती पत्नीने ऐकलं. रात्रभर मुक्काम केला. पुढच्या प्रवासाला निघत असताना पतीने सांगितलं हे बघ लोक नावं ठेवताय, तू बस घोड्यावर, मी चालतो पायी. सामान ठेवला घोड्यावर, पत्नीला बसवलं. पती घोड्याच्या बाजूने पायी चालायला लागला. तहान लागली चालत असताना. शेतामध्ये काही लोक काम करत होते, त्या ठिकाणी पाणी पिले, तिथून निघणार ते लोक गप्पा मारायला लागले. म्हटले काय माणूस आहे, श्री लंपट, स्त्रीच्या अधीन बाईला बसवलं घोड्यावर आणि हा चालतोय पायी. तेही ऐकलं यांनी. पतीने पत्नीला सांगितलं लोक नावं ठेवतायत, तू पायी चाल, मी घोड्यावर बस. सामान ठेवला, घोड्यावर तो व्यक्ती बसला, घोड्याच्या बाजूने पत्नी चालते. शेतातून काम झाल्यानंतर काही लोक घराच्या दिशेने जात असताना चर्चा केली का हो कुठे निघालेले आहे वगैरे. सगळं समजलं की हे तीर्थयात्रेला निघालेले आहे. ते लोक चर्चा करायला लागले काय माणूस आहे म्हटलं, फुलासारखी कोमल कवळ्या बाईला पायी चालायला लावतोय आणि माणसासारखा धडधाकट माणूस स्वतः घोड्यावर बसला. काही अक्कलच नाही, बाईला पायी चालायला लावले. बाईची जात आहे, खरी गरज बाईला आहे, तिला घोड्यावर बसवलं पाहिजे, तर हा बसलाय. तेही ऐकलं त्या व्यक्तीने. पुढच्या दिवसाच्या प्रवासाला जात असताना त्या व्यक्तीने पत्नीला सांगितलं लोक नावं ठेवताय, असं करूया घोड्यावर फक्त सामान ठेव, घोड्याच्या एका बाजूला तू चाल, दुसऱ्या बाजूला मी चालतो. आणि जेव्हा पुढचा प्रवास सुरू झाला, तो प्रवास करत असताना काही लोकांनी बघितलं आणि हसायला लागले काय मूर्ख माणूस आहे, घोडा बसण्यासाठी आहे आणि घोडा असताना हे पायी चालतंय, काही अक्कलच नाही, घोडा रिकामा ठेवलाय. घोडा आहे ना तर घोड्यावर बसायचं, त्याचा फायदा घ्यायचा, घोडा रिकामाच. तेही ऐकलं. म्हणून तेव्हापासून मन पडलेली आहे लोक घोड्यावरही बसू देत नाही, पायीही चालू देत नाही. अशा वेळेस काय करायचंय? जर आपण केलेलं योग्य असेल, शास्त्र संमत असेल, धर्म मान्य असेल, संतांच्या नियमामध्ये बसलेलं असेल, तर लोक काय म्हणतात याचा विचार करायचा. एका गावामध्ये कथेला गेल्यानंतर काही महिला वर्ग जवळ आले.
आणि त्या महिला वर्गांनी सांगितलं दीदी की आम्ही आमच्या गावामध्ये एक महिला मंडळ स्थापन केलं. आम्ही सगळ्यांनी पैसा जमा केला, आळंदीवरून टाळ आणले, पखवाज आणला, गायन पेटी आणली आणि आम्ही आमची एक भजन मंडळी स्थापन केली. आमच्या गावामध्ये एक देवीचं सुंदर मंदिर आहे. दर एकादशीला आम्ही सगळ्या महिला सगळे काही कामं उरकले की रात्री जागर करण्यासाठी एकादशीच्या दिवशी आम्ही सगळ्या महिला त्या ठिकाणी मंदिरात जायचो आणि भजन करायचो. पण जेव्हा आम्ही हे करायला लागलो त्यावेळेस गावातले लोक म्हणायला लागले आता भजन मंडळ स्थापन झालेलं आहे, आता मोठमोठे महात्मे आपल्या गावामध्ये भजन करायला लागलेले आहे, आता कीर्तन जर असेल गावामध्ये तर आपली काय गरज, त्यांना उभं करा. म्हटले आमच्या गावातले काही लोक आम्हाला नावं ठेवायला लागले, परिणाम आम्ही सगळं भजन मंडळ बरखास्त केलं. मी म्हटलं जर लोक नावं ठेवत असतील चांगल्या कार्याला तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका, कारण चांगल्या कार्याला जो नावं ठेवत असेल तर नावं ठेवत असताना तो स्वतःच साचलेलं पुण्य त्या नावं ठेवण्याने कमी कमी करतो. आपलं पुण्य त्याच्या मस्तकावर जाऊन बसतं. म्हणून तुम्ही चांगलं जर करत असणार तर लोक काय म्हणताय याचा विचार करायचा नाही. तू का म्हणे फासे जणा, तू का म्हणे फासे जणा, तू का म्हणे फासे जणा, तू का म्हणे फासे आपण जर पंढरपूरच्या वारीला निघालो तर लोक म्हणताय त्यांना काय कामं आहेत, आमच्या मागे कामं आहेत ना, आम्ही जाऊ शकत नाही, त्यांना त्यांच्या मागे काही कामं धंदे नाही म्हणून उठले सुटले की वारी. कुणी मंदिरात जर जायला लागलं लोक म्हणतात हा फार मोठा भक्त आहे. एखादा व्यक्ती जर वाईट करत असेल तर लोक कदाचित वाईट करणाऱ्याला नावं ठेवत नाही, परंतु जर चांगलं करत असेल तर चांगलं करणाऱ्याला आधी नावं ठेवतात. एखादा व्यक्ती जर रोज लेझिम खेळत येत असेल आणि नालीच्या बाजूला झोपत असेल तर लोक म्हणतात हे रोजचं आहे. परंतु त्याच व्यक्तीने जर कथा श्रवण केली, गळ्यामध्ये माळ घातली, रोज गंध बुक्का लावायला लागला, मंदिरामध्ये जायला लागला, सुधरला तर लोक लगेच म्हणतात तुम्ही तर आता भुवाच झाले. त्याला असं वाटतं जेव्हा नालीच्या बाजूला झोपत होतो तेव्हा तरी लोक कमी बोलत होते, पण माळ घातल्यानंतर लोक जास्त बोलायला लागले, म्हणजे मी चुकीचं तर वागत नाही ना, मग मी माळ ठेवू की काढून ठेवू. म्हणजे चांगलं जर करायला लागले तर लोक नावं ठेवतच असतात, परंतु त्यजोनिया जन भक्ती करा. लोग कहे मेरा मेरे बाप कहे कुलनाशी रे, मेरा मेरे बाप कहे कुलनाशी रे, लोग कहे मेरा मेरे बाप कहे कुलनाशी रे, मेरा मेरे बाबरी कहीं कुलनासी रे, घुंघरूपात मीरा नाची रे, घुंघरूपात मीरा नाची
सांगितला की माझ्या प्रिय भगवंतासाठी मला नृत्य करायचं आहे, परंतु लोक नावं ठेवतायत, घरातले म्हणतायत कुल नाशी रे. हा जर विचार केला असता तर भगवान परमात्म्यासाठी ते काही करू शकले नसते. भगवंतासाठी नाचण्याची इच्छा झाली. मीराबाईंनी पग घुंगरू बांध मीरा नाची. म्हणून कोण काय म्हणते याचा परमार्थामध्ये विचार करायचा नाही. आपल्याला जे योग्य वाटत असेल, धर्मशास्त्रीय शास्त्रयुक्त वाटत असेल तर आपण ती क्रिया करायची आहे. लोक काय म्हणतील याचा विचार करायचा नाही, कारण लोक कसंही वागलं तरी सुद्धा नावं ठेवतच असतात. सत्राजिताने भगवान परमात्म्यावर चोरीचा आरोप लावलेला आहे आणि ती गोष्ट स्वतःच्या पत्नीला सांगितली. इथून पुढे आता जेव्हा भगवान द्वारिकाधीशांच्या कानावर बातमी जाते त्यावेळेस भगवान द्वारिकाधीश आपल्या अंगावर आपल्यावर लागलेला कलंक दूर करण्यासाठी काय करतायत याचा उर्वरित कथा भाग आपण श्रवण करणार आहोत. सायंकाळ